नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या संदर्भातली पुन्हा एक माहिती समोर आलेली आहे। तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊया। मित्रांनो, शेतकऱ्यांना एक मोठी सुवर्ण संधी लाभणार आहे। इतिहासातील सर्वात मोठ्या कर्जमाफीच्या योजनेचा फॉर्म्युला आता ठरलेला आहे। मित्रांनो, किती मोठी कर्जमाफी होणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, तसेच कोणता असा फॉर्म्युला आहे की तो इतिहासामध्ये पहिल्यांदा ठरलेला आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांबद्दल प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सर्वात आधी आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला संपूर्ण व्हिडिओ आपण जाणून घेऊयात, माहिती जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी वर्गासाठी आजची सकाळ मोठा दिलासा घेऊन आली आहे। अनेक वर्षापासून चर्चेत असलेली मोठी शेतकरी कर्जमाफी अखेर आकाराला येत असून यंदाच्या योजनेबाबतचा प्राथमिक आराखडा ठरवण्यात आला आहे। विशेष म्हणजे यावेळी कर्जमाफीसाठी कोणतीही रक्कम मर्यादा ठेवली जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे। मर्यादारहित कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी मोठा श्वास। मित्रांनो, पूर्वी 1.5 ते 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्जमाफी मिळत असल्याने अनेक शेतकरी लाभापासून दूर राहिले होते। मात्र नव्या प्रस्तावानुसार ही मर्यादा पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून शेतकऱ्यांचे 7/12 पावती कोरी करण्याचा निर्धार शासनाने व्यक्त केला आहे। राज्यात सध्या सुमारे 24,73,000 शेतकरी बँकांच्या थकबाकीत अडकले आहेत। या शेतकऱ्यांवर एकत्रितपणे 35,477 कोटी रुपयांचे कर्ज बाकी आहे। आर्थिक अडचणींमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी वर्गांसाठी संपूर्ण कर्जमाफी हा मोठा दिलासा ठरणार आहे। रकमेवरील बंधने हटवल्याने लाखो शेतकऱ्यांना पुन्हा कर्जपात्र होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। अभ्यास समितीचा अहवाल एप्रिलमध्ये। मित्रांनो, या व्यापक कर्जमाफीसाठी राज्य सरकारने प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अभ्यास समिती स्थापन केली आहे। समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपला विस्तृत अहवाल सरकारला देणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। सरकारने येत्या 30 जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी अंमलात आणण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे ग्रामीण भागात समाधान आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे। 2017 आणि 19च्या कर्जमाफीपेक्षा अधिक व्यापक। मित्रांनो, 2017मध्ये 1.5 लाख रुपये आणि 2019मध्ये 2 लाख रुपये कर्जमाफी दिली होती। मात्र मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे कर्ज या मर्यादेपेक्षा जास्त असल्याने त्यांना फायदा मिळू शकला नाही। यावेळी शेतकरी संघटनांच्या मागणीवरून मर्यादारहित कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे। कर्जमाफीमुळे मोठे बदल घडणार। मित्रांनो, जिल्हानिहाय कर्ज तपशील मागून आराखडा तयार करणार। बँकांवरील शेतकऱ्यांचा विश्वास पुनर्स्थापित होण्याची शक्यता। नंबर 3, शेती क्षेत्रात नव्या गुंतवणुकीला गती। जवळपास 25 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार। राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी योजना नवा टप्पा ठरेल असा अंदाज व्यक्त होत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता कर्जमाफीच्या माध्यमातून जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। मित्रांनो, महत्त्वपूर्ण माहिती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।